नमस्कार मित्रांनो, गिफ्ट सिटी म्हणजे भारताचं दुबई होणार अशी जोरदार चर्चा चालू आहे. तर गिफ्ट सिटी हे फक्त मोठ्या उद्योगपतीसाठीच नाही तर रिटेल इन्व्हेस्टरसाठी सुद्धा यामध्ये फायदा आहे. गिफ्ट सिटीमध्ये आपण इंटरनॅशनल स्टॉक, म्युच्युअल फंड यामध्ये तसेच डॉलर डिपॉझिट्समध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. तर गिफ्ट सिटी म्हणजे काय? गिफ्ट सिटी म्हणजे गुजरात इंटरनॅशनल फायनान्शियल टेक सिटी. गिफ्ट सिटी हे इंडियाचं फर्स्ट IFSC सेंटर आहे. हे गुजरातमध्ये अहमदाबाद आणि सुरत यामध्ये स्थापन केलेलं आहे. गिफ्ट सिटीमध्ये बँका, एक्सचेंजेस, म्युच्युअल फंड, AIF यांचे सेंटर्स आहेत. गिफ्ट सिटीमध्ये कोणत्या कोणत्या व्यक्ती किंवा इन्स्टिट्यूशन गुंतवणूक करू शकतात ते आपण पाहूयात. नंबर 1, रेसिडेंट इंडियन्स. रेसिडेंट इंडियन्स गिफ्ट सिटीमध्ये गुंतवणूक करू शकतात. म्युच्युअल फंडमार्फत ते गुंतवणूक करू शकतात. नंबर 2, NRIs. NRIs हे डेपॉझिट्स, म्युच्युअल फंड आणि प्रॉपर्टीसाठी गुंतवणूक करू शकतात. नंबर 3, HNI. HNI क्लायंट्स हे PMSसाठी AIFsमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. नंबर 4, रिटेल इन्व्हेस्टर. रिटेल इन्व्हेस्टर SIP किंवा म्युच्युअल फंडमार्फत गिफ्ट सिटीमध्ये गुंतवणूक करू शकतात. गिफ्ट सिटीमध्ये गुंतवणूक केल्याने कुठले कुठले फायदे होतात ते आपण पाहूयात. नंबर 1, पूर्वी गिफ्ट सिटीच्या अगोदर जर NRIsला इंडियन स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ऑनबोर्डिंगसाठी कमीत कमी 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागायचा. गिफ्ट सिटीमुळे हाच कालावधी 24 ते 48 तासापर्यंत आलेला आहे आणि NRI क्लायंट डायरेक्ट गिफ्ट सिटीमध्ये त्याच्या फॉरेन करन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. त्याला NRO NRE अकाउंटची कुठलीही लिमिटेशन्स नाही आहेत आणि इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर जे त्या इन्व्हेस्टमेंटच्या अगेन्स्ट रिटर्न्स भेटलेले आहेत ते रिटर्न्स ते म्युच्युअल फंड किंवा PMS किंवा AIF त्यावरील टॅक्स पे करून टॅक्स पेड अमाऊंट पूर्ण तुम्हाला रिटर्न घेऊ शकतात. अशा रीतीने जसे NRIसाठी गिफ्ट सिटी इम्पॉर्टंट आहे तसे रेसिडेंट इंडियन्ससाठी सुद्धा ग्लोबल स्टॉकमध्ये एक्सपोजर घेण्यासाठी गिफ्ट सिटी फायदेशीर ठरते. गिफ्ट सिटी संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही टीम अर्थसेतूशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.